नमस्कार. बाहेर मुसळधार पाऊस आणि घरामध्ये दरवळणारा मस्त गरमागरम असा चीज कॉर्न सँडविचचा सुगंध. पावसाळी वातावरणामध्ये या दोन कॉम्बिनेशनपेक्षा अगदी वेगळं कॉम्बिनेशन काहीच असू शकत नाही. आज आपण मस्त असं गरमागरम चीज कॉर्न सँडविच कसं बनवायचं ते पाहणार आहोत. अगदी सोपी कृती आहे. चहासोबत या पावसाळ्यात तुम्ही गरमागरम असं हे चीज कॉर्न सँडविच देऊ शकता. चला तर मग वेळ न घालवता हे चीज कॉर्न सँडविच घरच्या घरी कसं बनवायचं ते पाहणार आहोत. अगदी सोपी कृती आहे. तर सँडविच बनवण्यासाठी आपल्याला आधी स्वीट कॉर्न बॉईल करून घ्यायचे आहेत, म्हणजे उकळून घ्यायचे आहेत. तर पातेल्यामध्ये साधारण मी 1.5 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. उकळी आली की यामध्ये आपण 1 वाटी स्वीट कॉर्न छान मीठ टाकून बॉईल करून घेणार आहोत. तर 2 ते 3 मिनटं याला छान उकळी येऊन द्यायची. आपल्याला हे स्वीट कॉर्न जे आहेत ते छान मऊ करून घ्यायचे आहेत. त्यामुळं हे चावल्यानंतरही पोटात दुखत नाही किंवा लहान मुलं जर खाणार असतील तर त्यांना त्रास होत नाही. तर एक 2 ते 3 मिनटं मी याला छान अशी उकळी काढून घेतलेली आहे. खळखळीत उकळी काढली की गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे स्वीट कॉर्न छान निथळून घ्यायचे आहेत. तर मी एका बाउलमध्ये आता हे निथळलेले स्वीट कॉर्न घेतलेत. एक छोटा कांदा मध्यम आकाराचा चिरून घेतला आहे. यासोबतच बारीक चिरलेली शिमला मिर्च आणि टोमॅटो हे घातला आहे. यासोबत आपण 1 चमचा चिली फ्लेक्स आणि ओरेगानोही घालणार आहोत. 1 चमचा आपण इथे टोमॅटो केचप घातला आहे आणि 1 चमचा आपण इथे मेयोनीज घालणार आहोत. तुमच्या आवडीनुसार गोष्टी तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सँडविचच्या फिलिंगसाठी तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही अजून थोड्या भाज्या घातल्या तरीही चालतील. यामध्ये बारीक चिरून पालकही खूप सुंदर लागतो. लहान मुलं खात नसतील पालक तर तुम्ही अशा गोष्टींमध्ये घालू शकता. आता इथे एक मी चीजचा क्यूब छान खिसून घातलेला आहे. चीजचा क्यूब तुम्ही खिसून घालू शकता किंवा मोझरेला चीज असेल तर त्याचेही थोडेसे दाणे तुम्ही यामध्ये टाकू शकता. तर मी अख्खा चीजचा क्यूब जो आहे तो खिसून टाकलेला आहे. आता ही चीज आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर आपलं सँडविचचं जे फिलिंग आहे ते मस्त तयार झालेलं आहे. तर आता आपण हे सँडविचचं फिलिंग साईडला ठेवणार आहोत आणि आता आपण पुढची सँडविचची तयारी करून घेणार आहोत. तर इथे मी ब्राऊन ब्रेडचा वापर केलेला आहे. इथे मी ब्राऊन ब्रेडच्या 2 स्लाईस घेतल्यात. छोट्या आकाराचा ब्रेड आहे, तुम्ही मोठ्या आकाराचा ब्रेड आणला तरीही चालेल. ब्राऊन ब्रेड पौष्टिक असतो त्यामुळे हे सँडविच अजूनच जास्त पौष्टिक होईल. तर एका साईडला मी जे तयार केलेलं फिलिंग होतं ते घालून घेतलं आणि यावरती चीजच्या स्लाईस मी अशा कट करून घातलेल्या आहेत. ब्रेडची स्लाईस छोटी आहे त्यामुळे मी चीजच्या स्लाईस कट करून टाकल्यात. दुसरा ब्रेड त्यावरती दाबायचा आणि आता एका तव्यावरती मी इथे तुम्ही बटर किंवा तुपाचा वापर करू शकता. मी इथे तुपाचा वापर केला आहे. तूप टाकायचं आणि वितळून घ्यायचं. आता यावरती तयार केलेलं सँडविच ठेवायचं. थोडंसं एका बाजूने उलथण्याने प्रेस करत करत हे सँडविच आपण दोन्ही बाजूंनी छान खरपूस असं भाजून घेणार आहोत. ब्राऊन ब्रेडच्या ऐवजी तुम्ही सँडविच ब्रेडचाही वापर करू शकता, पण तो मैद्याचा असतो. ब्राऊन ब्रेड तुम्ही गव्हाचा वापर करू शकता. त्यामुळे हे सँडविच अजून जास्त पौष्टिक होतं. तर दोन्ही बाजूंनी आपण सँडविच पहा छान खरपूस असं भाजून घेतलेलं आहे. मस्त असा याला कलर आलेला आहे आणि यातलं चीज जे आहे ते छान मेल्ट झालं आहे. तर मी तुम्हाला हे कट करूनही दाखवते. मस्त असं हे कुरकुरीत होतं. दोन्ही बाजूंनी छान खरपूस स्लो गॅसवरती भाजलं की हे छान कुरकुरीत असं होतं. तर तुम्ही पाहू शकता आतलं फिलिंगही किती सुंदर दिसतंय. तर मस्त असं हे गरमागरम वाफळतं चीज कॉर्न सँडविच तयार आहे. मस्त गरमागरम चहासोबत हे सँडविच तुम्ही सर्व्ह करू शकता. लहान मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता किंवा नाश्त्यासाठीही देऊ शकता. अगदी पौष्टिक आहे. आपण यामध्ये गव्हाच्या ब्रेडचा वापर केलेला आहे. तर मग असे हे चीज कॉर्न सँडविच तुम्हीही बनवून पहा. कसे झालेले मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.